हा मखाना चिवडा इतका सुपर हेल्दी आहे. मुलांना टिफिनला असो किंवा टी टाईम स्नॅक्स असो किंवा मग छोटी मोठी भूक असो, एकदम परफेक्ट रेसिपी आहे आणि खूप जास्त हेल्दीसुद्धा आहे. बनवायला एकदम सोपा आहे आणि एकदा बनवला की 15 दिवस ते महिनाभर विदाऊट फ्रीजचा हा चिवडा टिकू शकतो. प्रवासात सुद्धा तुम्ही याला नेऊ शकताय आणि हेल्दी गोष्टी वापरल्यामुळं आपल्या मुलांसाठी किंवा आपल्यासाठी खूप चांगला आहे. चला रेसिपीची सुरुवात करूया. रेसिपीची सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर इथं मी तुपामध्ये हे बनवणार आहे. 2 चमचे तूप घेऊन ह्याच्यामध्ये मखाने टाकायचे आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार सर्व गोष्टी याच्यातल्या कमी जास्त करू शकताय. आता थोड्याशा तुपावर मखाने छान रोस्ट करून घ्यायचे आहे. जास्त पण तूप वापरायचं नाही, एकदम 1 ते 2 चमचे. आता जर तुम्हाला हे विदाऊट तुपाचं किंवा तेलाचं करायचं एअर फ्रायमध्ये सुद्धा तुम्ही याला एअर फ्राय करू शकताय. एकदम कुरकुरीत करून घ्यायचा आहे, जेणेकरून हा चिवडा जर 15 दिवस किंवा महिनाभर जरी टिकला तरी हा व्यवस्थित राहतो. जर हा चिवडा एकदा बनवला तर तो 3 ते 4 दिवसातच संपून जातो, इतका हा चविष्ट बनतो आहे. त्यानंतर आपल्याला ह्याला रोस्ट करून साईडला काढून घ्यायचं आहे. आता बघा अशा प्रकारे पूर्णपणे याचा चुरा झाला पाहिजे, असे आपल्याला मखाने रोस्ट करून घ्यायचे आहेत. आता इथं आपले ऑलमोस्ट मखाने रोस्ट झालेले आहेत. याला आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे. एका स्वच्छ ताटामध्ये याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी परत थोडंसं तूप टाकून घेणार आणि याच्यामध्ये थोडेसे कॉर्नफ्लेक्स फ्राय करून घेणार. हे ऑप्शनली आहे, नाही टाकलं तरी चालेल किंवा तयार फ्राय केलेले भेटतात ते तुम्ही टाकू शकताय किंवा यालासुद्धा तुम्ही एअर फ्राय करू शकताय. कमी तेलामध्ये सुद्धा हे होऊन जातं. अशा प्रकारे मी सर्व कॉर्नफ्लेक्स इथं फ्राय करून घेणार आहे. आता याला आपल्याला कॉर्नफ्लेक्स फ्राय करताना सतत याला ढवळत राहायचं आहे, जेणेकरून हे करपणार नाही. आणि काय होतं की हे थोडंसं कडक असतं, त्यामुळे सतत त्याला हलवल्यामुळं व्यवस्थित ते कुरकुरीत छान फ्राय होऊन जातं. इथे बघा जवळजवळ आपले कॉर्नफ्लेक्स सर्व फ्राय झालेले आहेत. आता याला तेलामध्ये सुद्धा केलं तरी चालून जाईल, असं काही नाही की तुम्ही तुपामध्येच केलं पाहिजे. फक्त हेल्दी होण्यासाठी आपण इथं तुपामध्ये करतो आहे. एअर फ्राय केलं तरीसुद्धा चालून जाईल. एअर फ्रायमुळं काय होतं, जास्त कुरकुरीत होतं. आता ज्या परातीमध्ये मी मखाने काढले होते त्याच्यामध्येच मी याला काढून घेणार. त्याच पॅनमध्ये थोडंसं तूप ॲड करायचं आहे, अजून थोडं. त्यानंतर त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायचे आहे. आता हे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी किंवा जास्त सर्व गोष्टी करू शकताय. यानंतर मी इथं चॉप केलेलं लसूणसुद्धा वापरणार आहे. लसूण ठेचून टाकलात तरी चालेल किंवा चॉप करून टाकलात तरी चालेल किंवा तुम्ही पेस्टसुद्धा इथं वापरू शकताय आलं लसूणची. मी इथं फक्त लसूण वापरला आहे चॉप केलेला. आता सर्व हे फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला उभी चिरलेली मिरची टाकायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. आता ह्या चिवड्यासोबत ही मिरचीसुद्धा खायला खूप छान लागते एकदम कुरकुरीत झाल्यानंतर. आता ही मिरचीसुद्धा मी व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. आता याच्यानंतर याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकणार. साधारण 4 चमचे शेंगदाणे घेतलेत मी. ते सुद्धा सर्व छान फ्राय करून घ्यायच्यात आपल्याला. आता हे फ्राय करत असताना आपल्याला गॅस एकदम मीडियम टू लो ठेवायचा आहे, जेणेकरून हे सर्व करपलं नाही पाहिजे. पूर्ण गोष्टी होईपर्यंत आपल्याला हे एकाच पॅनमध्ये बनवायचं आहे. जास्त तामझाम न करता आपण एका पॅनमध्येच हे सर्व बनवणार आहोत. आता याच्यानंतर याच्यामध्ये बदाम घेतलेत. बदाम पण तुम्ही गरजेनुसार कमी किंवा जास्त करू शकताय. आता हे सर्व फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये मी स्लाईस केलेलं खोबरं टाकणार. इथं साधारण एक छोटीशी खोबऱ्याची वाटी मी स्लाईस करून घेतली होती, बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये टाकायचे आहेत. यालासुद्धा छान परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे हे सर्व करत असताना. म्हणजे कसं सर्व गोष्टी एकदम छान कुरकुरीत म्हणजे तळल्या जातात किंवा भाजल्या जातात. आता हे सर्व फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये मी किशमिश टाकून घेणार आणि त्यासोबतच काजूसुद्धा टाकणार आहे. आता काजू थोडेसे लास्टला टाकायचे आहेत. काजू लवकर फ्राय होतात, त्यामुळं त्याला थोडंसं लास्टमध्ये टाकायचं आहे आपल्याला. याच्यासोबत आता मी कढीपत्तासुद्धा टाकणार. कढीपत्ता खाण्याचे सुद्धा खूप जास्त फायदे आहेत, त्यामुळं खूप सारा कढीपत्ता मी याच्यामध्ये वापरणार आहे. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पावडर मसाले टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये मी इथं घेतलं आहे काळं मीठ, आमचूर पावडर, त्यानंतर हळद आणि थोडंसं लाल मिरची पावडर. हे सर्व याच्यामध्ये टाकून छान मिक्स करायचं आहे. आता जर तुमच्याकडं आमचूर पावडर नसेल तर ती स्किप केली तरी चालेल. आता फोडणीमध्ये एक साधारण 1 लिंबाची छोटी फोड तुम्ही पिळून छान ते फोडणी एकदम कुरकुरीत होईपर्यंत परत एकदा पुन्हा एकदा म्हणजे त्याला परतून घेतलं तरी चालेल.
ऑप्शनली आहे, आमचूर पावडर नाही टाकला तरी चालेल. थोडंसं चटपटीतपणा येण्यासाठी मी इथं वापरली आहे. आता हे सर्व झाल्यानंतर याच्यामध्ये रोस्ट केलेले मखाने आणि फ्राय केलेलं कॉर्नफ्लेक्स टाकून याला छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा चिवडा तुम्ही महिनाभर किंवा 15 दिवस तरी राहिला तरी अजिबात आहे तसाच राहतो, ह्याला काही होत नाही. फक्त हवाबंद डब्यामध्ये तुम्हाला याला ठेवायला लागतो. खरं तर हा चिवडा बनवल्यानंतर 4च दिवसात किंवा 2च दिवसात संपून जातो, इतका हा चविष्ट आहे. आता याला थोडीशी चटपटीत चव येण्यासाठी मी साधारण 1 चमचा इथं पिठी साखर करून घेतली होती. ती पिठी साखर आपल्याला याच्यावरती टाकून घ्यायची आहे आणि याला व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे, सतत ढवळत राहायचं आहे. त्याने जेणेकरून काय होतं की व्यवस्थित मखाने आणि कॉर्नफ्लेक्स जे आहे त्याला व्यवस्थित हे सर्व गोष्टी लागून जातात. आपली फोडणी तयार केलेली 1 चमचा पिठी साखर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करायचं. आता पिठी साखर ऑप्शनली आहे, स्किप केलात तरी चालेल. आता हा चिवडा हवाबंद डब्यामध्ये आपल्याला भरून थंड झाल्यानंतरच हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे. आता इथे मी याला छान थंड करून घेणार आहे. 15 ते 20 मिनिटं किंवा कमीत कमी अर्धा तास याला थंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये, एकदम एअरटाईट डब्यामध्ये याला भरून ठेवणार आहे. आता इथं आपली रेसिपी तर रेडी झालेली आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो केलं नसेल तर नक्कीच करून घ्या. म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर किंवा रेसिपी आवडली असेल तर एक छानशी कमेंट नक्कीच करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.